नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी भारतीयांनी 2022 मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवली आहे? उत्तर 111 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 2. अनिवासी नागरिकांकडून मायदेशात रक्कम पाठवण्यामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर भारत. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यातील बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे? उत्तर राजस्थान राज्य. प्रश्न क्रमांक 4. राजस्थानमधील बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक किती अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? उत्तर 46 अंश डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 5. 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे झाली आहे? उत्तर भुवनेश्वर येथे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या कालावधीमध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा झाली आहे? उत्तर 12 ते 15 मे दरम्यान. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर अमेरिका देश. प्रश्न क्रमांक 8. यंदाच्या पुलित्झर पुरस्कारांमध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्सला किती पुरस्कार जाहीर झाले आहेत? उत्तर 3 पुरस्कार. प्रश्न क्रमांक 9. या वर्षीच्या पुलित्झर पुरस्कारामध्ये कोणत्या वृत्तसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? उत्तर रॉयटर्स संस्थेला. प्रश्न क्रमांक 10. पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो? उत्तर पत्रकारिता. प्रश्न क्रमांक 11. गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 12. सध्या जगभरातील किती देशांमध्ये गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे? उत्तर 80 देश. प्रश्न क्रमांक 13. T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? उत्तर युजवेंद्र चहल. प्रश्न क्रमांक 14. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल हा T20 क्रिकेटमध्ये किती विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? उत्तर 350 विकेट. प्रश्न क्रमांक 15. भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
उत्तर पंजाब राज्य. प्रश्न क्रमांक 16. आशियाई अंडर-22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? उत्तर कझाकिस्तान देश. प्रश्न क्रमांक 17. आशियाई अंडर-22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कझाकिस्तान देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? उत्तर 48 पदके. प्रश्न क्रमांक 18. इंडिया रेटिंग आणि रिसर्च नुसार भारताचा 2024-25 या वर्षात जीडीपी वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? उत्तर 7.1%. प्रश्न क्रमांक 19. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO द्वारे कोणत्या ठिकाणादरम्यान शिंकुनला बोगदा तयार करण्यात येणार आहे? उत्तर हिमाचल प्रदेश आणि लडाख येथे. प्रश्न क्रमांक 20. हिमाचल प्रदेश आणि लडाख दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या शिंकुन बोगद्याची लांबी किती किलोमीटर असणार आहे? उत्तर 4.1 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 21. हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे? उत्तर हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या देशात 9 मे रोजी विजय परेडचे आयोजन केले जाते? उत्तर रशिया देश. प्रश्न क्रमांक 23. रशियामध्ये कोणत्या दिवशी विजय परेडचे आयोजन करण्यात येते? उत्तर 9 मे रोजी. प्रश्न क्रमांक 24. जू फेह हॉंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? उत्तर चीन देश. प्रश्न क्रमांक 25. आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर सुबोध कुमार. प्रश्न क्रमांक 26. आयुष मंत्रालयाच्या निर्देशक म्हणून नियुक्त झालेले सुबोध कुमार हे 2010 बॅचचे कोणत्या केरळचे IAS अधिकारी आहेत? उत्तर तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 27. भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर स्टॉक फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 28. भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळले आहेत? उत्तर केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर सागरी टार्डिग्रेड प्राण्याची नवीन प्रजाती सापडली आहे? उत्तर तमिळनाडू राज्य. प्रश्न क्रमांक 30. तमिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर सापडलेल्या सागरी टार्डिग्रेड प्राण्याच्या नवीन प्रजातीला इस्रोच्या कोणत्या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे? उत्तर चंद्रयान 3.